Hello guys, this is Rahul Patil. In today's lecture, we are going to see basic of English grammar nouns part 4. This is the last part of noun. Okay. In previous lecture, we discussed basic rule with example. Okay. There is some rule today we have to discuss now. Okay. With exercise. Okay. Before starting the session, first do like, share and subscribe the channel. ओके, चला मित्रांनो मग सेशन स्टार्ट करू. बघा आपण प्रिव्हियस जे काही आपले झाले नाउन्सवरती जे काही व्हिडिओज झाले पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, ठीक आहे, जे काही आपण शिकलेलो आहे त्याची एक रिव्हिजन म्हणून मी एक प्रॅक्टिस सेट इथे घेत आहे. ठीक आहे, सगळ्यांनी याचे काही आन्सर्स तुम्हाला करायचे आहेत. काही मी तुम्हाला डिस्कस करणार आहे, जे काही रूल्स राहिलेले असतील, जे काही टॉपिक तुम्हाला बाकी असतील ते मी एक्झाम्पलद्वारे ते कव्हर करणार आहे. ओके, तर सगळ्यांनी केअरफुली इकडे लक्ष द्या. हा शेवटचा पार्ट असेल नाऊनचा. यानंतर मी प्रोनाऊन वगैरे ती सिरीज स्टार्ट करेल. जर तुमचा चांगला प्रतिसाद असेल, तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा. मग जर शेअर केलं तर जास्तीत जास्त व्ह्यूज वाढतील आणि मुलं जॉईन होतील. जर तुमचा चांगला प्रतिसाद असेल तर मी पुढचे प्रोनाउन्स वगैरे पूर्ण जी सिरीज आहे ती कंप्लीट करेल आणि तुमचे खूप काही जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. ठीक आहे, आता जे काही नाऊन मधले जे काही रूल्स बाकीचे राहिलेले आहेत, जे काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट जे काही गोष्टी असतील तेही मी या सिरीजद्वारे तुम्हाला कव्हर करेल. ओके, चला मग सेशन आपण स्टार्ट करू. बघा, हां, आणि ज्यांनी जे आता हा व्हिडिओ पाहत असतील, ज्यांनी ऑलरेडी व्हिडिओ पाहिलेले नसतील, बघा 1, 2, 3 असे 3 पार्ट्स आणि एक प्रॅक्टिस सेट असे 4 पार्ट्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तर सगळ्यांनी आधी ते बघा आणि मग या व्हिडिओवरती या, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या लक्षात येईल आणि नाउन्सवरती जे काही एरर असतील ते कधी तुम्ही करणार, म्हणजे सगळे तुमचे जे डाऊट्स असतील ते क्लिअर होतील. मग तुमची कुठलीही एक्झाम असो, SBI, IBPS, बँकिंगमधल्या ज्या कुठल्या एक्झाम असतील त्या किंवा MPSC वगैरे जे काही असेल सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे मित्रांनो, तर चला मग स्टार्ट करूया. बघा, बेसिक इंग्लिश ग्रामर आपण हा पार्ट 4 असेल आपला, हा लास्ट पार्ट आहे नाऊनचा. ठीक आहे, आता याच्यात एक रूल मी जो राहिला होता सांगायचा तो हे डिस्कस करतो. आता एक रूल काय आहे मित्रांनो, बघा, वन ऑफ, सम ऑफ, इच ऑफ, एव्हरी ऑफ, इदर ऑफ, निदर ऑफ, नन ऑफ असे जे काही असतील, म्हणजे जनरली काय तर ऑफ नंतर जो नाऊन येतो, ऑफ नंतर काय येतो नाऊन येतो. मी जर म्हटलं सम ऑफ स्टुडंट्स, ठीक आहे, वन ऑफ स्टुडंट्स, सम ऑफ प्लेयर्स, सम ऑफ बॉईज, ठीक आहे, किंवा इच ऑफ, एव्हरी ऑफ, हे जर वर्ड्स आले तर त्यानंतर जो नाऊन येतो तो आपण कुठल्या फॉर्ममध्ये घेतो, तो नेहमी आपण प्लुरल फॉर्ममध्ये घेतो. आता प्लुरल काय असतं, सिंग्युलर काय असते, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. प्लुरल नाऊन आपण कसं घेतो, त्यानंतर टेक अ प्लुरल नाऊन, त्या नाऊन नंतर मी जर म्हटलं सपोज वन ऑफ स्टुडंट, जर मी म्हटलं वन ऑफ स्टुडंट तर राईट येईल का, नाही, वन ऑफ स्टुडंट्स असं. एक्झाममध्ये तुम्हाला एरर येईल, मग वन ऑफ स्टुडंट देतील ते, पण ते तुम्हाला काय करेक्शन करावं लागेल, स्टुडंट्स करेक्शन करावं लागेल. चला मग आता आपण जे काही मी क्वेश्चन्स घेतलेले आहेत, जे की तुम्हाला मी आता 1, 2, 3 जे काही पार्ट्स आहेत जे काही घेतलेले आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडं डिस्कस करूया. बघा, एक्सरसाइज इथं आपण घेतलेली आहे. द हिंदू अँड द मुस्लिम आर ब्रदर्स. बघा मित्रांनो, आता इथं मी जे काही क्वेश्चन्स घेतले सगळेच क्वेश्चन्स मी डिस्कस करणार नाही, कारण आपल्याला वेळ कमी आहे आणि कमी वेळेत जास्तीत जास्त क्वेश्चन्स मला कव्हर करायचे आहेत नाउन्सवरती. ठीक आहे, तर बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही आन्सर करणार आहेत, बाकीचे क्वेश्चन्स मी डिस्कस करेल. ठीक आहे, आपण ऑड इव्हन प्रकारे खेळू. ऑड इव्हन म्हणजे काय सगळ्यांनाच माहिती आहे. ठीक आहे, ऑड इव्हन म्हणजे काय, ऑड नंबरचा जो क्वेश्चन असेल तो मी डिस्कस करेल, इव्हन नंबरच्या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कराल सगळे. ओके, कमेंट्स बॉक्समध्ये याचे आन्सर मला पाहिजे तुमच्याकडून. ठीक आहे, चला मग स्टार्ट करू. बघा, द हिंदूज अँड द मुस्लिम्स आर ब्रदर्स. काय येईल बरं करेक्शन मित्रांनो? भरपूर मुलांना वाटेल सर सेंटेन्स इज राईट, तर सेंटेन्स राईट नाही मित्रांनो, सेंटेन्स काय आहे, सेंटेन्स रॉंग आहे. बघा, द हिंदूज अँड द मुस्लिम्स आर ब्रदर्स. ब्रदर्स तर बरोबर वाटते, ब्रदरला एस लागलेला आहे आणि क्वेश्चन झालेलं आहे, बरोबर आहे. पण मित्रांनो इथं ब्रदर्स म्हणजे एकाच आईचे जे दोन
मुलं असतील ते भाऊ असतील, सख्खे भाऊ आपण मराठीत म्हणतो त्यांना, सख्खे भाऊ, आपण इथं सख्ख्या भावाबद्दल बोलत नाहीये. इतर ब्रदर आपल्याला काय म्हणायचं आहे, हिंदू मुस्लिम हे काय भाऊ आहेत, भाई आहेत, म्हणजे काय तर ते त्यांच्यात एक भाऊबंद आहे. ठीक आहे, तर त्यासाठी ब्रदर्स हा शब्द आपण यूज करत नाही. जसं आपण म्हणतो ना चायना इंडिया भाई, तर त्या भाईसाठी आपण ब्रदर्स यूज नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला एक वेगळा शब्द असतो, त्याला ब्रदर्न म्हणतो आपण, ब्रेदर्न, BRETHREN, ब्रेदर्न. ठीक आहे, तर करेक्शन काय येईल मग, ब्रदर्सचं ब्रेदर्न करावं लागेल तुम्हाला. चला मग, जसं मी सांगितलं तुम्हाला ऑड इवन, तर तुम्हाला याचा आन्सर करायचं आहे. सेकंड क्वेश्चनचा आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायची. बघा, आय लाईक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ठीक आहे, आता याच्यात काही रॉंग आहे का, जर रॉंग नसेल तर नो करेक्शन तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये करा, आणि जर एरर असेल तर काय एरर आहे ते मेन्शन करा. ठीक आहे, चला मूव ऑन. नेक्स्ट क्वेश्चन 3. मोहसिन इज आनंद ऑफ अवर चेस क्लास. बघा, मी तुम्हाला ज्यावेळेस नाऊन शिकवत होतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं प्रॉपर नाऊन काय असतं, कॉमन नाऊन काय असतं. ठीक आहे, आता मला सांगा इथं मोहसिन काय, मोहसिन हे प्रॉपर नाऊन आहे, आनंद पण प्रॉपर नाऊन आहे. पण ज्यावेळेस आपण एखाद्या प्रॉपर नाऊनला जेव्हा आपण कॉमन नाऊन म्हणून कन्सिडर करतो किंवा दर्शवतो, त्यावेळेस त्या कॉमन नाऊनच्या आधी आपल्याला काय पाहिजे असतं, तर आर्टिकल पाहिजे असतं. म्हणजे काय, बघा आता जनरली याच्यात कोणाला एरर सापडणार नाही. का नाही सापडणार, कारण ही सवय नसते आपल्याला, इंग्लिशमध्ये काय कुठं बारीक मिस्टेक्स असते आपल्याला दिसत नाही, आपण एका स्ट्रोकमध्ये रीड करतो. बघा, मोहसिन इज आनंद ऑफ अवर चेस क्लास. मोहसिन काय आहे, प्रॉपर नाऊन, बरोबर. आता इथं आनंद हे प्रॉपर नाऊन आहे का, हो, पण ऍक्च्युली तर काय यूज केलेलं आहे, आनंद, आनंद चेस प्लेयर, त्याच्याबद्दल आपण बोलतोय. तर हा मोहसिन जो आहे तो आपल्या क्लासमध्ये काय आहे, तर आनंद आहे. म्हणजे काय, तर आनंद इतका तो चेस छान खेळतो. म्हणजेच काय, मोहसिन इज द आनंद. इथं काय करेक्शन मित्रांनो, द आनंद. मी सांगितलं तुम्हाला, जेव्हा प्रॉपर नाऊन आपण कॉमन नाऊन म्हणून यूज करतो त्याआधी आपल्याला आर्टिकल यूज करावं लागतं, आणि आर्टिकल जनरली कुठलं असतं, तर द असतं. मग काय येईल करेक्शन, मोहसिन इज द आनंद ऑफ अवर चेस क्लास. नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चनचा आन्सर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये करणार आहे. बघा, ऑल हिज सिस्टर इन लॉज आर एक्स्ट्रीमली कोऑपरेटिव्ह. त्याच्या ज्या सगळ्या सिस्टर इन लॉ होत्या त्या कशा होत्या, तर ते कोऑपरेटिव्ह होत्या. ठीक आहे, तर करेक्शन काय असेल, ते जे काही करेक्शन असेल किंवा नसेल ते तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये त्याचं आन्सर करा. आपल्याला वेळ कमी असल्या कारणाने मी थोडं स्पीडली घेणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, व्हॉट इज द क्रायटेरिया ऑफ सिलेक्शन इन द एक्झामिनेशन. आता भरपूर मुलांना याच्यात एरर शोधायला थोडा प्रॉब्लेम येईल. बघा काय, व्हॉट इज द क्रायटेरिया ऑफ द सिलेक्शन इन द एक्झामिनेशन. सांगा बरं मित्रांनो, एरर काय असेल. भरपूर मुलं म्हणत असतील सर नो एरर, रॉ. हे नो एरर नाही मित्रांनो, इथं काय बघा, व्हॉट इज द क्रायटेरिया. मी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा नाऊन सिंग्युलर असेल तर वर्ब कसा घ्यायचा, सिंग्युलर, आणि जर नाऊन प्लुरल असेल तर वर्ब प्लुरल. मग बघू आपण. बघा, इज आलेला आहे म्हणजे सिंग्युलर वर्ब आलेला आहे, म्हणजे इथं पुढे आपल्याला काय पाहिजे, सिंग्युलर नाऊन पाहिजे, किंवा हा वर्ब आपल्याला प्लुरल करावा लागेल. व्हॉट इज द क्रायटेरिया. क्रायटेरिया हे काय मित्रांनो, सिंग्युलर आहे का प्लुरल, तर क्रायटेरिया काय आहे, प्लुरल आहे. जसं बॅक्टेरिया तुम्हाला सांगितलं होतं मी, व्हिडिओज आपले जे काही प्रिव्हियस व्हिडिओज झाले त्याच्यात आपण डिस्कस केले, क्रायटेरिया, बॅक्टेरिया वगैरे हे काय आहेत, हे प्लुरल असतात. त्याचं सिंग्युलर काय असतं मग, क्रायटेरियम, बॅक्टेरियम. ठीक आहे, तर मग करेक्शन कसं येईल आपल्याला, व्हॉट आर द क्रायटेरिया. काय येईल करेक्शन, व्हॉट आर द क्रायटेरिया किंवा व्हॉट इज द क्रायटेरियम ऑफ द सिलेक्शन इन द एक्झामिनेशन. करेक्शन कुठल्याही प्रकारे तुम्ही करू शकता. काय करा मग करेक्शन, व्हॉट आर द क्रायटेरिया ऑफ द सिलेक्शन इन द एक्झामिनेशन. नेक्स्ट, चला, शिवलिंग्स सायकल. बघा इथं ॲपोस्ट्रॉप दिलेला आहे, तुम्हाला सांगितलं ॲपोस्ट्रॉप कधी यूज करतो आपण, पजेसिव्ह नाऊन दाखवण्यासाठी. शिवलिंग्स सायकल इज हाऊएव्हर नॉट सो शायनी अँड ब्युटिफुल ॲज स्वप्नील. ठीक आहे, स्वप्नील. सांगा करेक्शन काय असेल मित्रांनो. खूप सिम्पल एरर आहे, ऑलरेडी मी डिस्कस केलेलं आहे, पजेसिव्ह नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन वगैरे ते. ठीक आहे, याचं आन्सर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये करा, काही करेक्शन असेल ते. 7 ऑड आहे, मी डिस्कस करेल. द लाईफ ऑफ द रिच इज नॉट इन मेनी वेज ॲज पीसफुल ॲज दॅट ऑफ द पुअर्स. आता इथं करेक्शन काय असेल सांगा बरं मित्रांनो, गेस करा. द लाईफ ऑफ द रिच इज नॉट इन मेनी वेज ॲज पीसफुल ॲज दॅट ऑफ द पुअर्स. ठीक आहे, तर आता इथं बघा मित्रांनो, करेक्शन काय आहे, पुअर्सला एस
नको. जेव्हा आपण इथं रिच आणि पुअर बद्दल बोलतोय तर इथं आपण त्या पीपल बद्दल बोलतोय. म्हणजेच काय, द लाईफ ऑफ द रिच. आता रिच म्हणजे काय, रिच पीपल. इथं पीपल लिहिण्याची गरज नाही. द लाईफ ऑफ द रिच इज नॉट इन मेनी वेज ॲज पीसफुल ॲज दॅट ऑफ द पुअर. पुअर्स येणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स मूव ऑन. नेक्स्ट क्वेश्चन 8. इवन क्वेश्चन आहे, म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. दिस ब्रँड न्यू रेड कार इज नॉट माइन बट इट इज समबडी एल्स. चला कमेंट्स बॉक्समध्ये याचं आन्सर करा तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट 10. आय हॅव फिनिश 2/3 ऑफ माय वर्क. आता बघा इथं, आता आय हॅव फिनिश 2/3 ऑफ माय वर्क. काय येईल मित्रांनो करेक्शन? काय येईल? 2/3. बघा 1/3 म्हटलं तर राईट. आता 1/3 का, तर 3 मधला 1 पार्ट, म्हणून 1/3 बरोबर आहे. पण आय हॅव फिनिश 2/3, तर इथं आपल्याला 2 पार्ट आहे म्हणजे प्लुरल झाला, म्हणून आपल्याला थर्ड्स करावं लागेल. 2/3 ऑफ माय वर्क. आता वर्क पण पुन्हा बघा, इथं पण करेक्शन काय, वर्क बरोबर आहे का? यस. वर्कला वर्क्स करत नाही. ठीक आहे. चला लेट्स मूव ऑन. नेक्स्ट क्वेश्चन 10. टाउन्स आफ्टर टाउन्स वर कॉन्कर्ड बाय हिम बट ही फाउंड नो पीस. बघा सेम एक्झाम्पल, सेम टाईपचं एक्झाम्पल मी मागच्या बघा आपण जे काही प्रिव्हियस व्हिडिओ तयार केलेले त्याच्यात मी हे डिस्कस केलेले आहे. टाउन्स आफ्टर टाउन्स, पेजेस आफ्टर पेजेस. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं आन्सर करा. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. द बिल्डिंग्स रूफ नीड्स रिपेअरिंग अदरवाईज इट मे फॉल डाऊन. बिल्डिंग्स रूफ. बघा तुम्हाला मी पॉझिटिव्ह नाऊन डिस्कस केलं होतं मित्रांनो. पॉझिटिव्ह नाऊन करताना आपल्याला एस लावा लागतो. सिंग्युलर पॉझिटिव्ह नाऊन, प्लुरल पॉझिटिव्ह नाऊन, हे आपण सगळं डिस्कस केलेलं आहे. ज्यांनी जे आता हे व्हिडिओ पाहत आहे त्यांनी प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितले नसतील तर त्यांनी बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. त्याच्यावर क्लिक करा आणि पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ नाऊनची तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला हे इझी जाईल समजायला. ठीक आहे. बघा मग बिल्डिंग्स रूप आपण काय बघितलं, तर जे लिव्हिंग बिंग्स असतात किंवा जे आपल्या मराठीत सजीव असतात त्यांच्यासाठी आपण काय यूज करतो, पॉझिटिव्ह नाऊन यूज करतो. आणि जे निर्जीव असतात त्यांच्यासाठी आपण पॉझिटिव्ह नाऊन यूज करत नाही. बिल्डिंग काय सांगा बरं मित्रांनो, बिल्डिंग काय सजीव आहे का निर्जीव? बिल्डिंग ही निर्जीव आहे, तर काय येईल करेक्शन? त्याला पॉझिटिव्ह नाऊन येईल का? नाही. द बिल्डिंग्स रूफ नीड्स रिपेअरिंग येईल का? द रूफ ऑफ द बिल्डिंग नीड्स रिपेअरिंग. करेक्शन काय येईल? द रूफ ऑफ द बिल्डिंग. सेम टाईपची एक्झाम्पल मी ऑलरेडी घेतलेली आहेत. ठीक आहे. करेक्शन काय येईल मग? द रूफ ऑफ द बिल्डिंग. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करू. 12. आता 12 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो. 12 काय? इवन क्वेश्चन म्हणजे कोण डिस्कस करेल, कोण आन्सर करेल? तुम्ही सांगा मग. यू कॅन बाय द सीझर्स दॅट इज शार्प. याचा आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये पाहिजे. क्वेश्चन 13 बघा. यू आर अमंग दोज मॅन हू अर्न नेम अँड फेम फॉर. बघा यू आर अमंग दोज मॅन हू अर्न नेम अँड फेम नॉट बाय चान्स बट बाय हार्ड वर्क. आता याच्यात एरर काय आहे सांगा मित्रांनो. आता तुम्हाला थोडक्यात एक टॉपिक सांगतो मी. बघा काय टॉपिक सांगतो तुम्हाला, सगळ्यांना माहिती असेल. काय? दिस, दॅट, दिस आणि दोज. बघा मित्रांनो हे 4 वर्ड्स माहिती का सगळ्यांना? दिस आपण कधी यूज करतो? सिंग्युलर साठी यूज करतो. मी जर म्हटलं दिस इज अ बॉय, बरोबर. आता मी दिस इज अ बॉईज म्हणेल का? नाही. का? कारण आपण दिस यूज करतो सिंग्युलर नाउन साठी. दॅट इज अ बॉय. बघा दॅट इज अ बॉय हे पण आपण कशासाठी यूज करतो? सिंग्युलर नाउन. दीज आर बॉईज मी काय म्हणेल? दीज आर बॉईज. बॉईज म्हणेल मी, दीज आर बॉय म्हणणार नाही. म्हणजेच काय? दीज आपण प्लुरल साठी यूज करतो आपण. दोज आर बॉईज हे पण आपण प्लुरल साठी. ठीक आहे सर. मग यांचा डिफरन्स काय आम्हाला समजला नाही. ठीक आहे. बघा दिस आपण, मी जर म्हटलं दिस इज अ बॉय म्हणजे हा मुलगा आहे. दिस इज अ राम, हा राम आहे. जवळचा वस्तू दाखवण्यासाठी, जवळची जी वस्तू असेल किंवा ऑब्जेक्ट ते दाखवण्यासाठी आपण दिस वापरतो.
मी जर म्हटलं दॅट इज अ बॉय, तो राम आहे, तो हा राम आहे, दिस इज अ बॉय, दिस इज अ राम, दॅट इज अ राम, तो राम आहे, दूरची वस्तू दर्शवण्यासाठी आपण दॅट वापरतो. पण कशी वस्तू पाहिजे ती सिंग्युलरसाठी. ओके, त्याचप्रमाणे दीज आपण जवळची वस्तू दर्शवण्यासाठी. मी सांगितलं दीज आर गर्ल्स, ह्या मुली आहेत, दीज आर बॉईज, हे मुलं आहेत. ओके, कुठले हे जवळचे. मी जर म्हटलं दोज आर गर्ल्स, त्या मुली आहेत, दूरवरती काही मुली असतील तर मी काय म्हणेल दोज. ते आपण कशासाठी वापरतो, आपण हे बरोबर आहे जवळ, ते आपण दूरची वस्तू दर्शवण्यासाठी वापरतो. ठीक, समजलं. दिस हे सिंग्युलर, दॅट सिंग्युलर, दीज प्लुरल, दोज प्लुरल. ठीक आहे, ज्यांना माहीत नसेल त्यांना आता हे समजलेलं असेल बऱ्यापैकी. दीज आर गर्ल्स, बरोबर. दीज नंतर नेहमी आपण प्लुरल नाऊन घेतो, लक्ष द्या. आता इथे एरर काय आपण डिस्कस करू. यू आर अमंग दोज, बघा मी दोज घेतलेले मित्रांनो. आता मी जर इकडे दोज घेतलेलं आहे तर तुम्हाला काय सांगितलं, दोज नंतर नाऊन कसा घेतो आपण, प्लुरल. आता मॅन प्लुरल का सिंग्युलर, सिंग्युलर. आता सिंग्युलर मॅनचं प्लुरल करताना काय होईल, मॅन्स, बरोबर का, रॉंग. मॅन्स नाही होत, काय होतं, मेन, MEN, मेन. करेक्शन काय मग, यू आर अमंग दोज मेन हु अर्न नेम अँड फेम नॉट बाय चान्स बट बाय हार्डवर्क. मराठीत अर्थ सांगण्याची गरज आहे का मित्रांनो, सेंटेन्सचं सगळ्यांना समजलेलं असेल. काय मराठीत मिनिंग काय, तर यू आर अमंग दोज, तुम्ही त्या व्यक्तींमधला तुम्ही तो व्यक्ती आहात ज्याने जे काही नाव वगैरे, जे काही फेम, प्रसिद्धी वगैरे जे काही मिळवलेलं आहे ते बाय चान्स नाही मिळवलेलं आहे, तर ते एक हार्डवर्क करून तुम्ही ते नाव मिळवलेलं आहे, असं वाक्याचं मिनिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 14, हर हेअर्स आर कर्ली. क्वेश्चन 14 E1 क्वेश्चन आहे. कोण आन्सर करेल, तर तुम्ही. ठीक आहे, कमेंट्स बॉक्समध्ये याचा आन्सर करा. 15, क्वेश्चन 15 बघा. आय रीड द लेटर अँड मेड हिम अवेअर ऑफ इट्स कंटेंट. आता याच्यात एरर काय असेल बघा. आय रीड द लेटर अँड मेड हिम अवेअर ऑफ इट्स कंटेंट. आता याच्यात एरर आहे मित्रांनो, कंटेंट. दोन वर्ड्स असतात, कंटेंट आणि कंटेंट्स. ठीक आहे. आता जो कंटेंट्स, जो इथं करेक्शन काय येईल आपल्याला, इट्स कंटेंट्स. कंटेंट्स म्हणजे घटक आणि कंटेंट म्हणजे समाधानी. कंटेंट हे वर्ब असतं, कंटेंट्स हे नाऊन असतं. जसं गुड्स आणि गुड वेगवेगळे शब्द आहेत, येस लागला. आता गुडचं प्लुरल गुड्स आहे का, नाही. गुड्स हे म्हणजे वस्तू आणि गुड म्हणजे काय, तर चांगलं, ॲडजेक्टिव्ह असतं गुड. ठीक आहे. त्याचप्रमाणे कंटेंट येणार नाही, काही कंटेंट्स म्हणजे घटक मराठीत. ठीक आहे. करेक्शन काय मग, इट्स कंटेंट्स येईल. भरपूर वेळेस एक्झामला विचारला गेलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 16, पुन्हा क्वेश्चन 16 E1 क्वेश्चन आहे. तुम्हाला आन्सर करायचे. शीप्स अँड लॅम्प्स, काय जे काही असेल करेक्शन हे रीड करा आणि याचं आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये मला पाहिजे. क्वेश्चन 17 बघा, काय 5 टन ऑफ व्हीट वॉज डोनेटेड बाय सुरेश टू पुअर चिल्ड्रन ड्युरिंग फेमिन. फेमिन म्हणजे काय, दुष्काळ. ठीक आहे. त्या सुरेशने काय केलं, जे गरीब मुलं होते त्यांना दुष्काळात त्याने 5 टन गहू काय केला, डोनेट केला. म्हणजेच काय येईल करेक्शन, 5 टन ऑफ व्हीट. तुम्हाला मी सांगितलं होतं बघा एक्झाम व्हिडिओजमध्ये, 5 टन व्हीट येईल किंवा टन्स ऑफ व्हीट येईल. करेक्शन दोन प्रकारे करू शकतो मित्रांनो. एक तर 5 टन व्हीट करा, ऑफला कॅन्सल करा, किंवा 5 ला कट करा, टन्स ऑफ व्हीट. ओके, ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे, सगळ्यांना समजलेलं असेल. क्वेश्चन 18, स्नेहा स्ट्रॉंगली डिसअप्रूव्ह ऑफ हिज सन आयडिया ऑफ बाईंग एक्सपेन्सिव्ह बाईक अमिड फायनान्शियल क्रायसिस इन द फॅमिली. क्रायसिस म्हणजे काय, संकट. आता जसं की आता लॉकडाऊन सुरू आहे, लॉकडाऊनमध्ये बघा उद्यापासून औरंगाबादमध्ये लॉकडाऊन स्ट्रिक्ट होणार आहे. ठीक आहे, हे तरी 18 तारखेपर्यंत होणार आहे. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे जे फायनान्शियल क्रायसिस म्हणजे काय, संकटामध्ये त्याला स्नेहाने काय केलं, स्ट्रॉंगली डिसअप्रूव्ह केलं त्याच्या मुलाला, हे सन काय, कुठल्या आयडियाला, बाईंग एक्सपेन्सिव्ह बाईक. ओके, सांगायचं आन्सर तुम्हाला करायचं आहे कमेंट्स बॉक्समध्ये काय येईल. ठीक आहे. नेक्स्ट, ऑल द एव्हिडन्सेस वर अगेन्स्ट हिम अँड ही वॉज हेल्प गिल्टी. आता ऑल द एव्हिडन्स, ऑल म्हटलं म्हणजे त्याच्यानंतर जो नाऊन येईल तो कसा असतो, प्लुरल असतो, जनरली असतो. पण मी म्हटलं ऑल द पीपल्स येईल का, नाही. त्याचप्रमाणे ऑल द एव्हिडन्सेस होत नाही, ऑल द एव्हिडन्स म्हणजे पुरावा. ठीक आहे.
याचं प्लुरल पण काय येतं, एव्हिडन्स येतं. आता मी जर म्हटलं ऑल द एव्हिडन्स, करेक्शन काय येईल, ऑल द एव्हिडन्स, आणि वर पण येणार नाही, काय येईल, वॉज येईल. ऑल द एव्हिडन्स वॉज अगेन्स्ट हिम. ओके, समजलं असेल सगळ्यांना. बघा थोडं स्पीड देतोय जेणेकरून आपण जास्तीत जास्त क्वेश्चन डिस्कस करू शकू. नेक्स्ट क्वेश्चन 20 बघा. मिस्टर राहुल पाटील टूक द फोटोग्राफ्स ऑफ ग्रेजिंग कॅटर्स इन हिज विलेज. क्वेश्चन 20 इवन क्वेश्चन आहे, तुम्हाला आन्सर करायचं आहे. ओके, तर याचा आन्सर लवकरात लवकर करा कमेंट्स बॉक्समध्ये. क्वेश्चन 21 द सेम बोर्ड इज यूज फॉर चेस अँड ॲज वेल ॲज ड्रॉट. बघा तुम्हाला मी सांगितलं तसं, याच्यात करेक्शन काय मित्रांनो, द सेम बोर्ड इज यूज फॉर चेस ॲज वेल ॲज ड्रॉट. आता हा ड्रॉट, दोन ड्रॉट असा, एक ड्रॉट, हा ड्रॉट स्पेलिंग काय आहे बघा, DROUGHT ड्रॉट म्हणजे दुष्काळ. पण इथं दुष्काळचा संबंध आहे का, नाही. इथं आपल्याला ड्राफ्ट स्पेलिंग काय येते, DRAUGHTS. हा गेम आहे, तुम्हाला सांगितलं होतं मी, डार्ट्स, ड्राफ्ट्स, हे जे काही गेम आहेत, ठीक आहे, यांची स्पेलिंग काय असते, DRAUGHTS. त्याची स्पेलिंग काय येईल, DRAUGHTS पाहिजे, ड्राफ्ट्स, त्याला म्हणतो आपण ड्राफ्ट्स. ओके, प्रोनाऊन्सिएशन वेगळे आहे त्याचं. करेक्शन काय येईल मग, एस. क्वेश्चन 22 तुम्हाला आन्सर करायचं आहे सगळ्यांना. युअर टोन ऑफ स्पीकिंग ॲज वेल ॲज युअर फ्रेंड्स इज रिअली एक्स्ट्रीमली सार्कॅस्टिक. सार्कॅस्टिक म्हणजे काय मित्रांनो, यु नो सार्कॅझम, टॉन्ट मारणे आपल्या भाषेत. सार्कॅझम म्हणजे काय, एखाद्याला उलट बोलणे, म्हणजे करणं काही आणि बोलणं काही, ठीक आहे, त्याला सार्कॅझम म्हणतात. क्वेश्चन 23 मेनी पासर बाय. बघा क्वेश्चन काय, मेनी पासर बायज स्टॉप ॲट द प्लेस ऑफ द ॲक्सिडेंट. ठीक आहे, याचं पण आन्सर तुम्ही करा. मेनी पासर बायज काय येईल, करेक्शन वगैरे सांगा किंवा सांगतो मीच. बघा नाही, याचंही आन्सर तुम्ही करा. मेनी पासर बायज स्टॉप ॲट द प्लेस ऑफ द ॲक्सिडेंट. नेक्स्ट क्वेश्चन 24 देर इज अ नो प्लेस ऑन द बेंच. याचंही आन्सर तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, हे एक एक्सरसाइज मी घेतलेली आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचं नावांवरती भरपूर चांगली पकड यावी, त्यासाठी आहे. याच्या पुढे मी प्रोनाऊन्स वगैरेचे व्हिडिओज, सगळ्यांना जे काही बेसिक नॉलेज वगैरे आहे ते येईल. क्वालिटी कंटेंट असेल, भरपूर तुमचे जे डाऊट्स असतात ते क्लिअर होतील, आय शुअर. पण त्याच्यासाठी मला तुमचं सपोर्ट पाहिजे. म्हणजे काय, जर तुम्ही जास्तीत जास्त चॅनलला शेअर केलं, जास्तीत जास्त सबस्क्राईब झाले, तर मी नेक्स्ट प्रोनाऊनचा व्हिडिओ लवकरात लवकर आणेल विथ क्वालिटी कंटेंट. पण जर तुम्ही चांगला फीडबॅक दिला नाही, चांगला कॉन्फिडन्स दाखवला नाही, आन्सर केली नाही कमेंट बॉक्समध्ये किंवा शेअर केलं नाही, बघा सबस्क्रिप्शन माझं वाढवायला पाहिजे. जास्तीत जास्त जर सबस्क्राईब झाले तर नक्कीच तुमचा प्रोनाऊनचा व्हिडिओ पुढच्या 1-2 दिवसात येईल. आणि क्वालिटी कंटेंट असेल, त्याच्यात भरपूर डाऊट्स तुमचे क्लिअर होतील. खास करून हा जो व्हिडिओ आहे हा महाराष्ट्रातील मुलांसाठी मी तयार करतोय, कारण यूट्यूबवर भरपूर तुम्हाला बेसिकने कोणी सांगत नसेल. मे बी तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही दुसऱ्यांचे व्हिडिओज बघू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त पण माझ्याकडे भरपूर हाय लेवल वगैरे ॲडव्हान्स लेवलचे पण क्वेश्चन्स आहेत, पण आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. ठीक आहे, तर मला आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडलेला असेल. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर त्याला लाईक करा. ठीक आहे, तुमचं मोटिवेशन खूप तुम्ही जर मला मोटिवेट केलं मित्रांनो, तुम्ही जर हे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर केला आणि जास्तीत जास्त व्ह्यूज आले तर मी मोटिवेट होतो. आणि मला जर मोटिवेशन मिळालं तर मी खूप काही अजून त्याच्यासाठी मेहनत घेईल. ठीक आहे, तर आय होप सगळे चॅनलला शेअर करतील. ठीक आहे, थँक्यू.